काय झालं बाळा? दुःख आहे. दुःखात तुला काय करावे ते समजत नाही. सुख तुला मिळत नाही, पैसा तुला मिळत नाही. कसा मिळवायचा? तर आज हा मंत्र ऐकायचा. आज हा मंत्र पूर्ण श्रद्धेने ऐकायचा आणि हा मंत्र पूर्ण या ठिकाणी ऐकून काहीतरी इच्छा मागायची. काय जे लागत असेल ते मागायचं. जे मागशील ते या ठिकाणी पूर्ण करेल. जे सांगशील ते या ठिकाणी आज या मंत्राच्या साहाय्याने पूर्ण करेल. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आज जर तुम्ही हा मंत्र या ठिकाणी पूर्णपणे ऐकला तर तुमची नाराजी, तुमचे दुःख, तुमची दारिद्र्य या ठिकाणी कायमची नष्ट होईल आणि तुम्ही कायमची सुख होसाल. बरेच भक्त या ठिकाणी पैसा पाण्याच्या अडचणीमध्ये झुंजत आहे. त्यांना खूप मोठी या ठिकाणी अडचण आलेली आहे. खूप मोठा पैसा त्यांना कमवायचा आहे, पण ते मेहनत करत आहे, पण त्यांच्या मेहनतीला त्यांना फळ मिळत नाही. त्यांना फळ मिळत नाही. त्यांना त्यांची मेहनत या ठिकाणी कमी वाटत आहे, पण ते मेहनत करता पण त्यांना मेहनतीचं काय फळ या ठिकाणी मिळत नाही. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल, तुम्हाला पण असं वाटत असेल की आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्याला त्या कष्टाचं फळ काय मिळत नाही आणि आपल्या खिशात काय पैसा येत नाही, आपलं काय बँक खातं काय भरत नाही, तर त्यांच्यासाठी आज हा मंत्र खूप महत्त्वपूर्ण आणि अमृत ठरणार आहे. ज्या भक्ताला स्वातंत्र्य पाहिजे, पैशाचं स्वातंत्र्य या ठिकाणी त्याला हवे असेल आणि त्याला खूप मोठा माणूस व्हायचं असेल, तर त्याने स्वामींची श्रद्धा आणि स्वामींचे मंत्र आणि देवांची भक्ती या ठिकाणी करायला हवी. जो माणूस देवाची भक्ती करून चालतो तो कुठंच डगमगत नाही. देव त्याला स्वतः म्हणतो, तू पुढे चल, मी तुझ्या पाठीशी आहे. जो देवाच्या संगतीला राहतो, जे देवाच्या सानिध्यात राहतो, जो देवाचे मंत्र ऐकतो, जो देवाच्या भक्तीमध्ये असतो, त्या भक्ताला कधीच कुठं अडचणी पडत नाही. स्वामी महाराज त्या भक्ताला कधीच अडचणीमध्ये पडून देणार नाही. जर तू कोणते मोठे कार्य करत असशील तर तू अजिबात भिवू नको. तू ते कार्य कर, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहे, असाच स्वामींचा शब्द असतो. त्यामुळे तू कोणतेही काम करण्यास भिवू नको. तू धंद्यामध्ये भिवू नको. तू व्यापार करताना डगमगू नको. तू काय पण करताना डगमगू नको. जीवन जगताना डगमगू नको, कारण की तुझ्या पाठीशी साक्षात स्वामी महाराज आहे. त्यामुळे तू असं कोणता पाऊल उचलू नको जो पाऊल तुझ्या शरीरासाठी घातक आहे, जो पाऊल तुझ्या परिवाराशी घातक आहे. आणि तू ते कार्य सदैव करत राहा ज्या कार्याने तुझं घर उजळेल, तुझ्या घरामध्ये संपत्ती, धन आणि श्रद्धा आणि सुख या ठिकाणी येईल. स्वामी तुझ्या सदैव पाठीशी राहील. तू असे कर्म करूच नको जे कर्म स्वामींना खूप नाराज करतील, स्वामींच्या डोक्यावर परिणाम करतील. तू ते कार्य करू नको जे स्वामींना आवडत नाही. तू लोकांशी चांगला व्यवहार ठेव. तू स्वामींची भक्ती कर, स्वामींचे मंत्र ऐक आणि श्रद्धेने वाग. मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये पैसा, सुख आणि आनंद कसा येतो. बरेच भक्त काय करतात, मंत्र अर्धवट ऐकतात आणि पळून जातात आणि म्हणतात की माझ्या जीवनामध्ये सुख नाही, माझ्या जीवनामध्ये मी पूर्ण उद्ध्वस्त झालेलो आहे, माझ्या जीवनामध्ये दारिद्र्य आलेली आहे. आणि त्यांचे जीवन जगण्याचा जी स्टाईल असती ती एकदम बकवास असती आणि त्यांना काय करावे कळत नाही. व्यवहार चांगला ठेवत नाही, नीट राहत नाही, लोकांशी चांगले बोलत नाही, स्वामींची भक्ती करत नाही, स्वामींचीच नाही तर इतर कोणत्याच देवाची भक्ती करत नाही. आणि करतात तर ती ढोंगी भक्ती करतात आणि मागतात तर 1 कोटी आणि 2 कोटी. तर तुम्ही सांगा कोणता देव यांना पैसा देईल? यांचा व्यवहार चांगला नाही, हा व्यापारामध्ये कष्ट करत नाही, हा कष्ट करून मंत्र ऐकत नाही, कोणत्या देवाची भक्ती करत नाही, तर त्याचं काय होईल? तर तुम्हाला पण करोडपती, श्रीमंत, लखपती, करोडपती, मिलिनियर जर व्हायचं असेल तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील आणि त्याचसोबत तुम्हाला हा मंत्र ऐकावा लागेल. जर तुम्ही हा मंत्र ऐकला तर स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहील. तुम्ही कोणते पण कार्य करा, व्यापार करा, धंदा करा, उद्योग करा, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी असेल. स्वामी तुम्हाला कधी डगमग करून देणार नाही. स्वामी तुम्हाला कधीच मोठ्या अडचणीमध्ये पडून देणार नाही. फक्त हा मंत्र ऐका. बऱ्याच भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप अडचण असते, त्यांना सुख नसते. सुखाला त्यांना
क्षणसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुख नसते, तर त्यांच्यासाठी हा मंत्र चांगला ठरणार आहे. जर त्या भक्ताने हा मंत्र पूर्ण ऐकला, पूर्ण श्रद्धेने जर हा मंत्र ऐकला, तर त्याच्या आयुष्यातले दुःखाचे ते दरवाजे होते ते कायमचे बंद होईल. स्वामी महाराज ते दुःखाचे, दारिद्र्याचे ते दरवाजे होते ते बंद करतील आणि त्याच्या पण आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान या ठिकाणी असेल. जर तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी नसेल, तर तुमचं आयुष्य एक दलिद्रीचं आयुष्य असतं. ज्या भक्ताच्या आयुष्यामध्ये दुःख, दारिद्र्य आणि साडेसाती जर त्याच्या आयुष्यामध्ये असेल, तर त्याच्या इतकं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य या ठिकाणी कोणाचंच नाही. ज्या भक्ताच्या जीवनामध्ये धन, आरोग्य, श्रद्धा आणि विश्वास असतो, त्याचे आयुष्य एकदम फुलासारखे असतात, खूप सुंदर आयुष्य असतात, सुखाचे आयुष्य असतात. पण ज्या भक्ताच्या जीवनामध्ये दारिद्र्य आहे, दुःख आहे, दुःखाचा क्षणोक्षण दुःख आहे, तर त्या भक्तांसाठी हा मंत्र आहे. ज्या भक्ताच्या आयुष्यामध्ये पैसा नसेल, धन नसेल, धनाची कमतरता असेल, तर त्या भक्ताने हा मंत्र काळजीपूर्वक ऐकावा. जर तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐकला, तर तुमच्या जीवनातली कोणती पण अडचण असेल, कोणती पण दारिद्र्य असेल, ती या ठिकाणी एका क्षणामध्ये नष्ट होईल. यामुळे हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे बरं का भक्ता. हा मंत्र तुला पूर्ण बघायची गरज आहे. जर तू अर्धवट ऐकला तर स्वामींचा अपमान होईल, त्यामुळे अर्धवट ऐकू नको. हा मंत्र तू पूर्णच ऐक. तर चल, तुमचा जादा वेळ न घेता आपण तो मंत्र चालू करूया. जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही पण स्वामींचे कट्टर भक्त असाल, तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही कट्टर भक्त आहात. हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करायला अजिबात विसरू नका भक्तांनो. तर चला करू तो मंत्र चालू. तो मंत्र चालू करण्यापूर्वी तुम्हाला आज स्वामींची शपथ आहे, हा मंत्र तुम्हाला पूर्ण पूर्ण ऐकावा लागेल, नाहीतर स्वामींचा अपमान होईल. ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम 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 अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम अनंत शक्ती
रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय रुद्राक्षाय स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति शुक्लाय रुद्राक्षाय स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ति रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय रुद्राक्षाय स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम
अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती शुक्लाय रुद्राक्षाय स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 अनंतशक्ती
अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती शुक्लाय रुद्राक्षाय स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंतशक्ती रुद्रधाराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम 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 अनंतशक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंतशक्ती रुद्राय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती रुद्राय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम अनंत शक्ती शुक्लाय रुद्राक्षाय स्वामी समर्थाय नमः। ओम